17व्या वर्षामधून शून्यपासून निर्माण केलेलं साम्राज्य एका सेकंदामध्ये उडून गेलं। एका आयडीवरती आपले 21,000 फॉलोअर, दुसऱ्या आयडीवरती आपले 5,500 आणि त्याच्यासोबतच आपल्या सिनेमॅटिकची आयडिया आणि अजून नवीन बनवलेल्या अशा टोटल 7 आयडिया डिसेबल झाल्या। काही नाही डिसेबल झालेले ना, सोपं खेळ वाटतं काय तुम्हाला? जेव्हापासून हे फोन हातात घेतलेला आहे ना, तेव्हापासून एक स्वप्न होतं माझं, म्हणलं आपल्याला काय पण करायचंय पण लोकांच्या मनामध्ये राज्यच करायचं, आपल्या पण सोबत कोणतरी फोटो काढला पाहिजे, मी पण चांगले कंटेंट क्रिएटर बनले पाहिजे, लोकांना पण मला ओळखलं पाहिजे। आणि हा हे खरं पण झालं। मी एका आयडीवरती 21,000 फॉलोअर्स केले आणि एका ब्लॉगच्या आयडीवरती 5,500 फॉलोअर्स, लोकांच्या मनावरती राज्य पण केलं आणि खूप जण मला ओळखायला पण लागले, फॅन बेस तर बनवला, त्याच्यासोबत एक नवीन व्यवसाय चालू केला, मी चांगले सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायला लागलो, ऍडव्हर्टाइज करायला लागलो, असं करता करता स्वतः जीवरती फोन घेतला, डेस्कटॉप घेतला, गाडी घेतला, अजून मला जे काय लागत होते मी काय सगळं दमादमाने घेतच होतो। मग नंतर सिनेमॅटिकचे क्लासेस टाकले, पण हा प्रवास सोपा नव्हता। एक कंटेंट टाकायसाठी ना आम्ही पूर्ण रात्र घालायचो आणि मी एक कंटेंट सुद्धा टाकला नाही ना मला रात्री झोप पण यायची। डोक्यामध्ये फक्त एकच विचारायचा का उद्या लोकांना नवीन कसं कंटेंट द्यायचं, उद्या अजून आपण नवीन काय करू शकतो। माझा डेली रुटीन असं आला होता की मी डायरेक्टली सकाळी घरून निघायचो, डायरेक्टली रात्री घरी यायचो, दिवसभर शूट करायचो, मुलांना नाही का व्हिडिओ शूट करायचं शिकायचो, पूर्ण थकून घरी यायचो, रात्री नीट झोप पण नाही व्हायची। एवढं सगळं घासून मी 21,000 फॉलोअर्स बनवले आणि दुसऱ्या आयडीवरती 5,500 फॉलोअर्स बनवले। फक्त माझी फॉलोअर्स नाही, ही पूर्ण माझी फॅमिली होती आणि इंस्टाग्रामने डायरेक्टली मला अनाथच करून डायरेक्टली माझे जेवढे इंस्टा आयडी होते सगळ्या डिसेबल करून आणि मी जेवढे नवीन बनायला गेलो ते सुद्धा डिसेबल करून आता आहे ना मित्रांनो, मला मोटिवेट करायचं काम फक्त तुमचं, तुम्ही तेवढं मला सपोर्ट दाखशाल तेवढं मला नाही का ताकद, तेवढं होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर आणि सगळ्यात पहिले तर आपल्याला फॉलो करून आणि आपण असंच नवीन नवीन कंटेंट आणत राहू।